सांगलीतली एक अनोखी परंपरा तुम्हाला माहीत आहे का? काळी साडी, तोंडावर मुखावटा, हातात सूप आणि गल्लीत दहशत पसरवणारी. ही आहे तडकडताई, म्हणजेच सांगलीची भुताची आई. ज्येष्ठ अमावस्येला सांगलीत भावई यात्रेतील जोगण्या उत्सव सुरू होतो. यावेळी तडकडताई शहरात फिरते, लहान मुलांना घाबरवते आणि लोकमान्यतेनुसार वाईट शक्तींपासून गावाचं रक्षण करते. असं मानलं जातं की ही परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आली आहे. ही परंपरा म्हणजे देव दानवांच्या युद्धाच्या वेळी दैव लोकांना त्रास देत होतो म्हणून जे अवतार घेतले नटशील देवीनं सुखाचा अवतार घेऊन सगळं शांत सुख समाधान देण्यासाठी हा अवतार घेतला. गल्लोगल्ली सुख शांतीसाठी. काही जण तडकडताईला महिषासूरमर्दिनीचा अवतार मानतात, तर काही जण तिला गावसंस्कृती आणि श्रद्धेचा भाग समजतात. म्हणजेच ही फक्त एक प्रथा नाही, तर सांगलीच्या लोकजीवनाचा एक जिवंत वारसा आहे. भूताच्या नाकात कवडी बाजारलेली असते म्हणतात, म्हणजे नाकात कवडी आहे. त्या कवडीमुळे ते म्हणतात भूताची आई म्हणजे सगळ्यांचं संरक्षण करते. कुठल्याही गोष्टीला कुठल्याही मागं हे करतात, सगळं संरक्षण समाधान शांती देते. हल्लीच्या याला मुलांना मोबाईल जास्त बघू नये, शाळा शिकावं, आई वडिलांचं ऐकावं असं तुझा संवाद आहे. तडकडताई ही महिषासूरमर्दिनीचा अवतार म्हणून ओळखली जाते. दैत्यांचा संहार करण्यासाठी कर्नाटकच्या बदामी इथल्या चौंडेश्वरी देवीच्या रूपाने दाखल झाल्याची आख्यायिका आहे. देवीचा उत्सव ज्येष्ठ महिन्याच्या आषाढी अमावस्याला भावई उत्सव स्वरूपात साजरा केला जातो. अशी ही शेकडो वर्षांची परंपरा कुंभार कुटुंब आणि सांगलीकर मोठ्या भक्तिभावाने आजही जोपासत असून, तुम्ही कधी तडकडताई पाहिली आहे का? सांगलीच्या या आगळ्या वेगळ्या परंपरेबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा. अशाच बातम्या आणि जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सांगली लाईव्ह लगेच सबस्क्राईब करा आणि लाईक नक्की करा.